तुझी कुठं ऐक ना माझं एकटं काय तुमचे हायलाइट नको आजीला लय गांड्याला टाकला आज जमीनच ऐकून घेतो नाही तू काय शिक्केवाणी करते तर पण ते अजून काय दिसते का बघ नीलू काय दिसते का असं ऑफर मध्ये काय दिसते का बघ काय वाटलं यासी हा ऐक ना झाड ना झाडाच्या माग ना बोल काय तर रिप्लाय कर काय सब फल गिरेगा तब तो नीचे शक्तिमान नाही भाऊ एवढा स्पीड नाही आपलं मोबाईल बंद करा सांग पैसे नाही ना माग बसू का एक व्हिडिओचा ब्लॉग घेतला की एक ब्रेझर पिऊ आपण ऐक मध्ये काय होणार तुला काय पाहिजे मग बाबा पोरीच्या पायाला छाळे नाही करत आपण ठीक आहे तुझ्यासाठी आपण दारू पिऊ कोणती घ्यायची ते जाऊ दे यासी बोटचं काय झालं एवढं विश्वास नाही तुम्हाला आणू नका मग तुम्ही पाठवा तुमचे पैसे बरं थांब तुझे पैसे दाखव पाठवले किती ट्रिप फुकट झाल्या आता येतच नसते पैसे आजच्या मागे आहे रे मला पुढे बसायचे मी ते 1000 रुपये देतो ट्रिप फुकट झाल्यावर आता पेमेंट घ्यावं लागतं तुझं अख्खं आयुष्य काढलं बहिणीची जेव्हा फुकट त्याचं काय मी पैसे दिले तर बरं अजूनही फुकट आलं आधी बोल मग असो आपण सगळे पैसे गोळा कर तुला पैसे द्या रे पैसे पाठवून दिलो माझा काय संबंध सगळ्यांना की ऐक ना जेले बघतो ना ग्रुपवर स्कॅनर पाठव त्याच्याकडून घे ना आधी तू देतील द्या सगळे द्या माझे पैसे मागचे बँडी बरं बघ मी पाठवते 2000 रुपये लगेच कोणाचे माझे प्रकार का बाळा सकाळपासून हिला म्हणते मी पैसे पाठव ते बोलते तू पाठव ना त्यांचे पैसे जरा स्कॅन करा बडा स्कॅन नाही मी नंबर फर्स्ट टाइम पैसे पाठवते नंबर तिचा नंबर नाही का भारतीचा बिना ब्रेकचा गोष्टी हिला सांग बरं का वाद डायरेक्ट झाडावर चढशी आणि फळं पाडशी कायमची पाडू का फळं पाडल्या बहीण बाळा समोर त्याचं जन्मटे बहीण मला जन्म टेप ना जन्म टेप मी काय म्हणतो जन्म खेप काय पाकू तर मी तो जेवण करायला बसलोय चायनीज घेतलेलं आहे तसं आम्ही खायला व्हेज खातोय बजेट नुसार खातोय ते आणि आम्ही बजेट नुसार खातो यांच्या बजेट मला पण माझं बजेट कमी करायला हॅलो गुड मॉर्निंग आता आमची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि हाय आहे आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू यो गुड मॉर्निंग गाइस हाय स्नेहल गुड मॉर्निंग भाकर गुड मॉर्निंग गाइस तर आता आम्ही चाललोय बीच वरती यो हाय सोने सोने पितोले गाइस आमच्यासोबत एक मोठा स्कॅम झालेला आहे तर आम्ही आलो तो बीच शोधत स्कॅम झाला नाही पाकुनी आमच्यासोबत स्कॅम केलाय अरे बघ तिकडे चालले गाइस यूटर्न मारो इधर बीच नहीं है बीच उस साइड है हाँ त्यामुळे मी पण बसले आता हे बघा काय तिकडे नाही तिकडच आहे तिकडे चला तिकडेच U-turn आहे मारा युटर्न मारा गाय आम्ही बीच विसरलेले आहे गाईस हाय तर आम्ही आलो आता बीच वरती छापायचं तुला बीचचा व्ह्यू बघा चला पिऊ मग आता बीचचा व्ह्यू बघता बघता पाकोला छान दिसला
काहीच तर आम्ही नाश्त्याला बसलोय. खूप छान नाश्ता आहे यांच्या इथला. ऑल फिनिश. काय होतं हे आपण खाल्लेलं? हे नाही तर मग देऊन टाका मार्केट आहे गाईस फायनली आमची किती होईल कोकण ट्रिप सक्सेसफुल. 12 देऊन टाका. बीच व्ह्यू. Not a good, not a bad. यांना आवरा आहे तर गोव्याला आल्यासारखेच नखरे करायला लागले. हे एक बघा. प्रकाश खूप मोठा. कोमल इथं तर वेगळंच चालतंय. ते बघा तिकडं काय चाललंय. छपरी आहे. टोटली छपरे. ह्या बाईला एक काही काम नाही. ब्लॉगिंग सोडून हे बघ भलतच छपरीपणा करायला लागली. असं करणारे मम्मीचं नाव काढणार त्याच्यावर मस्त व्हिडिओ टाकणार. असं ध्यान. अरे बापरे. असले धंदे इथं बीचवर नको करू. छपरी धंदे नको करू. काढणार आहे मी असं नॉर्मली छोटस आणि असं बॅग निघेल. चालेल त्याच्यात मस्त सगळं. आणि नीलू पण माझी, भारती पण माझी बेस्ट फ्रेंड. आणि आता तिघ जण भिजणार आहे. हा बेस्ट फ्रेंडचा बेस्ट फ्रेंड जुळून दे. तू काहीतरी आयटमगिरी करतो. आता आम्ही तिघ जण बीचवर लग्न करणार आहे. लग्न करणार. आमच्या दोघीतलं कोण नीलूला सूट होतंय कमेंट करून. मला माहिती आहे भारती सूट होते पण आता नीलू म्हणते मी पापूला छपरीला कॅमेरा बंद करायचा. काय चाललंय हे? What is this? एका वाघाची शिकार हारून केला आता गाण टाकायला लागला. फोटो काढू दे. वाघ तर वाघ. वाघ बघा आता वाघ. वाह! आपटला. यो! अगं नाही पाठवले का सगळ्यांचे आले ना आमचे. इथं आम्ही असं करणार असतो. काल नीलेने तेच केलं कंट्रोल. अशा प्रकारे आम्हाला अजून 500 मारायचे. जवळजवळ 6,000 रुपये. कोणाला 500 कसले 500 ते पोराचे ते नंतर बघून घेऊ. एवढं काही नाही. सुरमईचा विषय त्यांचा. 300 पाठव ना मग. का बरं? हेच झालं असतं. 300 मार. डिस्काउंट अच्छा. प्रकाश इज हिअर. अशा प्रकारे 3,000 झाले. आणि आमची आजची स्पॉन्सर आहे भारती पिसे. मगाशी म्हणल्याप्रमाणे मी काय करणार नाही. हा फालतू आहे. बाकी काही नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं होते ह्या हॉटेलची टेस्ट केला. तुम्हाला सांगतो कशी आहे टेस्ट. एकदम मस्त टेस्ट आहे मित्रांनो. पुढच्या वेळेस तुम्ही जर इथे आलात दिव्यागरला तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. झालं पेमेंट. झालं पेमेंट झालेलं याच्यावर काही आहे? आणि हे ह्या हॉटेलचे मालक आहेत. चालू आहे का बंद आहे? चालू आहे. हे स्वतःला मालक चालू इकडे आहे का ते नाही, हे पण मालक. आणि बिल कमी केलं, बिर्याणी कमी केलं हे मालक. आज आमच्यासाठी ते मालक आहेत. 100 रुपये ज्यांनी कमी केले ते मालक. हाय कर भारती. चल आता आम्ही आमच्या गावाला चाललो आहे. फायनली कोकणात झोपायला आलो होतो आम्ही. फायनली ते झोपायला आलो होतो. झाली आहे आणि आम्ही घरी चाललो आमच्या पिलांसोबत. काही अशा प्रकारे खूप घोटाळा गोंधळ करून फायनल कशी बसची ट्रिप भांडणं करून कशी बशी ट्रिप गेलेली आहे. आणि आता आम्ही कसं बसं करून बीचवर चाललो आहे. आणि आता कसं बसं करून बॅग घेतल्या आहेत आणि चालू आहे. ओके भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.
गाईस तर अशा प्रकारे हे बघ, हे. निघतोय. पडलं. खेळा ना कबड्डी. प्रकाशला येते कबड्डी एंट्री टाक हे काय म्हणते सांग ना त्यांना कबड्डी गेले खेळू. म्हणतात ते मी काढतो ए, देत सांग भाऊ, ही झाडं. हो, मग ऐक ना, आपण फोटो काढले सगळं. ए यार चला ना यार कुठं पाण्यात. जा ना मग. सांगेन ना मी बुवा. कुणी कोणाला भिजवलं? ए चला कबड्डी खेळायची का? ते म्हणे ती कबड्डी खेळायची आठवलं का? एक कबड्डी खेळायची का? एंट्री कोण टाकतात टाकतो ना. ए चला कबड्डी खेळू. पाक्या चल कबड्डी खेळू. हा ये चल कबड्डी खेळू. नाही आम्ही कबड्डी खेळणार. काय चोरायचा प्लॅन चाललाय आजच्या तुझा? हा चोर घोडी जडा तो कोण म्हणून ट्रिपचे ब्लॉग काढत नाही. संड्या बाबा मग ते दारोदारी तर तेच म्हणते आपण मरतोय ना. अरे त्याला हे करू मग कळलं. अरे यासमीन, काय मग म्हटलं तुला रुपये घ्यायचे? तुझी इच्छा होती का एक घ्यायची म्हणून हा, मग मग फिक्स दारादारी माहिती काय काय इच्छा आहे? काय इच्छा आहे एक इच्छा सांग बाकी जाऊ दे कुठून आलो आपण राईट. राईटला कोणाला लागायचं आणि इथे श्रीवर्धन बीच पण आहे. हा तिथं सुवर्ण मंदिर आहे, तिथे पण जायचं आपल्याला. नॉनव्हेज खायला जायचं आहे तिथं? चायला ताईकडे माझ्या बघा घरी काय करता येत राव. काकूकडे बघा काय काकूंची टोपली. अरे ते मग याला चालेल मार्केटला. ढिगाणा करा मार्केटला काकू येऊ का तुमच्या इथं? जायचं ना. डेंजर होतं बरं का श्रीवर्धन 19 ना, चला जा. चला श्रीवर अरे जेव मग सगळी कसं आहे होतं ते बरोबर. आता रात्री जेवलं नाही नॉर्मल खाल्लं खानावळ आहे. सकाळी पण हे काय आहे? भारती पाहिलं कसं भारती भारती रे. भारतीला सांगा. काय गरज नव्हती. एक गाडीमध्ये 7 जण उभे होते. इथून टाकले. लेफ्ट ट्रक रे. हे राईटला. गाईज अशा प्रकारे खूप जोरात भांडण चालू आहे. स्टार्टिंग टू एंड. तुम्हाला बोर नाही होणार कंटिन्यू करायचं इथं आलोच नाही. डांबरी होतं. मस्त होते अरे इकडे रिसॉर्ट. रात्री तर नाही कळत बाई कुठं जायचं तर. तुम्ही झोपले कसं करणार? मी जागेवरती निघलो. ये बाहेर मध्ये तुझे तोंड बघून स्विमिंग पूल. तिथूनच फार्मस करते. हा ना. झालं का चालू? अरे ब्लॉक नको का थोडा हे सक्सेसफुल ट्रिप तर सक्सेसफुल. त्या दिवशी बघ ना, उपवास होता. म्हटलं जाऊ दे इट्स ओके. म्हटलं दिवसातून एकदा खायचं असतं म्हटलं तर तेवढं खाऊ शकतो म्हटलं. पुढची काढ मला गाडी येते बसायला सांगायचं काहीतरी आता कसा फालतू चालू असतं काही. हाच तो पण तिथे ॲक्सिडेंट झाला होता आणि आम्हाला यांचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे आम्ही थांबलो. 1 तास झाला आहे आणि कष्टानंतर हे बघा ही आढळ ही तिकडे जात होती. त्या बाईने तिला हाकललं आणि इकडे बोलवलं. आता जातील बिचारे. पुण्याचेच होते हे पण. आणि लक असं आहे की यांच्याकडे डॉग नाही. गाड्या बी सेफ गाईज. तामिनी घाटातून जाताना प्लीज गाडी हळू चालवा. येस प्लीज सेफ ड्राईव्ह. चलो